भुदरगड तालुक्यात भूमी अभिलेख विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय। गावठाण नोंदणी आणि सर्व प्रक्रियेत गंभीर चुका झाल्याचा आरोप करत शिवसेनेने आज थेट कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। शेतकऱ्यांच्या जमिनीवर चुकीची नावं, गावागावात वाद आणि प्रशासन झोपेत। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। आम्ही भी काम करतोय डॉक्युमेंट काय एक जण नाही तुमचं तुम्ही आणायचं तुमचा माणूस आणायचा कोण आलाय आमच्याकडे तुम्हाला कळत नाही। शासनाच्या वतीने सुरू असलेल्या गावठाण नोंदणी आणि सर्वे मोहिमेदरम्यान भुदरगड तालुक्यात अनेक गंभीर त्रुटी झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत। एका मालकाच्या मालमत्तेवर दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदवण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत। यामुळे गावागावात भावकीत वाद निर्माण झाले असून सर्वसामान्य शेतकरी मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरा जात आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भूमी अभिलेख कार्यालयात अचानक भेट देत अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला। भुदरगड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात शिवसेनेच्या वतीनं आज त्यांच्या कार्यालयावर धडक देण्यात आली। गेली काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं गावठाण हद्द आणि हद्दवाढ आणि गावठाणच्या सर्वे चालू। ह्या सर्वेमध्ये भूमिलेखच्या ज्या अधिकाऱ्यांनी सर्वे केला त्या अधिकाऱ्यांनी माझ्या नावची प्रॉपर्टी ही दुसऱ्याच्या त्या प्रॉपर्टीमध्ये नावं घातली। अशा अनेक गावात चुका ह्या प्रशासनानं केल्या, भूमी अभिलेख कार्यालयात केल्या आणि ह्या चुका निस्तरण्याचं काम सर्वसामान्य शेतकरी आज ह्या ठिकाणी करतो। आम्ही आज त्यांना इशारा दिला, त्यांना समज दिली की आज आपल्या कार्यालयात येणारे प्रलंबित अर्ज, आपल्या कार्यालयाकडे आलेल्या चुका त्या तात्काळ जर दुरुस्त नाही केल्या तर उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना काळं फासल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही। आज हा इशारा देण्यात आला आहे। त्यांनी ताबडतोब ज्या चुका केल्यात त्या चुका दुरुस्त करून सर्वसामान्य माणसांना द्याव्या, त्यांचं हेलपाटं कमी व्हावं अशी प्रामुख्यानं शिवसेनेची भूमिका आहे। आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या नोंदी घातल्या, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी चुकीची माहिती आपल्या कार्यालयाला कळवली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली। भूमी अभिलेखचे अधिकारी कुलकर्णी यांनी स्वतः लक्ष घालून चुका दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले। मात्र शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे यांनी प्रशासनाला थेट सवाल केला। लोकांच्या त्रासाला जबाबदार कोण? पूर्वी काय कारवाई केली? तसेच नागरिकांना चूक दुरुस्तीसाठी कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नयेत, त्यांचे काम तत्काळ पूर्ण करावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। भूमी अभिलेख विभागाच्या या चुकीमुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झालाय। आता प्रशासन केवळ आश्वासनावर थांबणार की दोषीवर खरोखरच कारवाई करणार? भुदरगडमधील या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।